मुंबई मुंबई जिथला प्रत्येक दिवस असतो घड्याळाच्या काट्यावर. असं काय आहे जे प्रत्येकाला मुंबईत खेचून आणतं? तर इथले रस्ते, इथली गर्दी, लोकांची गजबज आणि त्यांची ध्येय पूर्ण करण्याची घाई गडबड, ज्यामुळेच मुंबईला स्वप्नांची नगरी असंही म्हणलं जातं. हीच सगळी धावपळ शूट करण्यासाठी मीही मुंबई फिरायचं ठरवलं. सुरुवात केली विंटेज लुक असलेल्या CSMT स्टेशननं. इथल्या प्रत्येकाची एक गोष्ट आहे. कोणीतरी प्रवासासाठी तयार होत आहे, कुणीतरी धडपडतंय, कुणीतरी कोणाची मदत करतंय, कुणीतरी दिवसाची सुरुवात करतंय आणि हे भव्य स्टेशन याच सगळ्या आठवणी जपून ठेवतंय. एक एक ठिकाण शूट करत लोकलनं मी दादर गाठलं. इथला प्रत्येक दिवस घड्याळाच्या काट्यावर का असतो हे इथल्या लोकांची ट्रेन पकडण्याची घाई बघून लगेच लक्षात येतं. स्वच्छ मुंबई, हरित मुंबई वाचत वाचत काही सुवासिक अत्तरांचे सुगंध घेत वैभवशाली दादरमध्ये गर्दीतून वाट काढत काही ना काही खरेदी करत चाललो होतो. इतक्यात कबूतरखाना लागला. मग काय, काढला मोबाईल आणि केलं शूट. कबूतरखाना, जिथं हजारो कबूतर आणि त्यांची झेप बघताना बघून हरवून जायला होतं. वाटेत थांबून थोडा नाश्ता केला. मुंबईच्या या उकाड्यात प्रचंड घामेघूम व्हायला होत होतं, म्हणून एक छोटासा ब्रेक घेतला थंडगार लस्सीसाठी. आता जरा दिवस मावळत होता, म्हणून लगेचच भावाच्या गाडीतून मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघालो. कारण मला सूर्यास्ताचं विलोभनीय दृश्य चुकवायचं नव्हतं. हा बघा, हा वरळी सेलिंगवरचा व्ह्यू. आता पुढची काही सेकंद तुम्ही फक्त सीलिंग रोडवरचे हे लँडस्केप व्ह्यूज एन्जॉय करा. हा भव्य सी लिंक बघून मुंबईचा विकास केवढ्या प्रगत गतीनं सुरू आहे हे लगेच लक्षात येतं. या सी लिंक रोड नंतर लागतो तो म्हणजे भारतातला पहिला समुद्राखालून जाणारा बोगदा, ज्याबद्दल संपूर्ण डिटेलसाठी माझ्या चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तोही तुम्ही आय बटनवर क्लिक करून जरूर बघा. तर मित्रांनो, दिवसभर मुंबई फिरल्यानंतर मी आता आलोय मरीन ड्राईव्हला. तर मरीन ड्राईव्हचा सगळा हा नाईट व्ह्यू तुम्ही आता माझ्या कॅमेऱ्यातून एन्जॉय करा. आणि अखेर हा मुंबईचा सर्वात सुंदर क्षण, समुद्राच्या लाटांसोबत हा अविस्मरणीय अनुभव. ही संध्याकाळ कधी न विसरण्यासारखी आहे. हीच आहे मुंबई, धावणारी, न थांबणारी आणि पुन्हा नव्या स्वप्नांसाठी उभी राहणारी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अनोख्या प्रवासांसाठी आणि प्राचीन मंदिरांच्या अनुभवासाठी ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.